बाबा जरा धरा. अंगाची छान. बेस. हा चल. अगं अगं तू नाही माझ्या पाया पडायचं. पोटूशी आहेस ना तू. हा? सांभाळून राहा बाबा. द्या. आजी माफ करा पण कोण आपण? अरे म्या माहेर वाशीन हाय र लेकराची. सांभाळ बर का माझ्या पोरीला. हा? चल सांभाळ. चल पोरा येते मी. थोडं महत्वाचं बोलायचं होतं. मी काय म्हणतो, या त्या. अद्वैतचा फोन आला होता. ते वाटेत आहेत. बर, काय म्हणाले डॉक्टर? अद्वैत मला सांगत होता काहीतरी गडबड आहे. मी त्याला खोदून विचारलं की काय झालंय, नीट समजावून सांग. तो म्हणला की घरी येऊन बोलतो, घरी येऊन सांगतो. मला काय वाटतं माहिती आहे का, सध्या आपल्या घरातलं वातावरण काही विचित्र आणि ठीक नाही आहे. त्या दोघांना बाहेरच भेटलं तर म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. हरकत नाही, मी बघ. काय भिंडोक, कामं नाहीत का काही? करमत नसेल ना बहिणीशिवाय आता. कानगोष्टी चालल्या होत्या वाटतं. चल, आता तुम्हाला कळलंच आहे की माझ्याकडे शक्ती आहे. आणि तुम्हाला आता वाटत असेल की तुम्ही जगत जे ते झालाय, पण असं नाहीये. म्हणजे तुमचं कसं झालंय माहितीये का, बेडूक फुगला की त्याला कसं वाटतं आपण बैल झालोय, पण तो नसतो ना. तसं झालंय तुमचं. पण हरकत नाही, तुम्हाला तसं वाटलं तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही. वाटू दे. इंद्राणी, तू तर ओळखतेस मला. मी मैत्रीण होते तुझी, मग तुझी वहिनी झाले. तू कशी चुकलीस मला ओळखायला? हा, बरं, आता आपली मैत्री होती म्हणून तुला सांगते. यावेळी विरोचकाला शक्ती नाही, महाशक्ती मिळाली. आणि त्या महाशक्तीचा अजून मी वापर केलाच नाहीये. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा करेन. त्या महाशक्तीचा वापर करून महाप्रलय आणणार आहे मी. नेत्राचं पोर जन्माला यायला अजून 7 महिने. भरपूर वेळ आहे माझ्याकडे. नंतर बघू. नेत्राच्या पळाला हार लावला असता तर बघ. रुटीन चेकअपला गेला होतात वाटतं. रुटीन चेकअप व्हायलाच हवं. काय म्हणाले डॉक्टर? बरं आहे ना बाळ? काही झालं नाहीये ना बाळाला? चल नेत्रा. अरे थांब. काय सारखं चल चल वाघ पाठी लागल्यासारखं?
नाही म्हणजे विरोचक पाठी लागलाय, पण थांब ना जरा. आणि हे काय घेऊन आलीस? ओटी भरली वाटतं. काय आहे? सांग अगं, धीर नाही धरवत आहे मला. काय आहे?